परमात्म्याचं मुख आवडीनं बघा. म्हणून या कलियुगामध्ये साधू थोर आहेत. कलियुगामध्ये साधू थोर आहेत पण खोटे नाही किंवा भोंदू नाही. आताच्या काळामध्ये साधू संत झाले पण कसे भोंदू साधू. त्याला अभंग आहे, ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुणी म्हणते साधू, अंगाला वनिया राख डोळे झाकुनी करती पाप. असे भोंदू साधू समाजामध्ये झाले. त्या भोंदूंच्या पाठीमागे लागू नका. एक शेवटचं छान उदाहरण सांगते. जीवनामध्ये साधूचं दर्शन घ्या, संताचं दर्शन घ्या, पण भोंदूच्या पाठीमागे लागू नका. कारण का एक ना एक दिवस त्यांची भोंदूगिरी बाहेर आल्याशिवाय राहत नाही. एक सुंदर उदाहरण सांगते बघा. एका गावात एक साधू महाराज फिरत फिरत आले. गावातल्या लोकांना वेदाचं शास्त्राचं ज्ञान द्यायचे, प्रवचन वगैरे सांगायचे. 1 लाखाची 2 लाख करतो, 2 लाखाची 4 लाख करतो. पैसा कोणाला नकोय. गावातला एक इंजिनियर त्याचे डबल पैसे करून दिल्यामुळे तो इंजिनियर त्या साधूच्या पाठीमागे लागला. घरी गेल्यान बायकोला सांगितलं, ग आपल्या गावात इतके चांगले साधू आले, तू काही कर पण त्यांच्या दर्शनाला चल. तिनं सांगितलं मी त्या भोंदूच्या दर्शनाला येणार नाही. त्यानं सांगितलं भोंदू नको साधू म्हण. ती म्हटली नाही. कारण का त्या इंजिनियरची बायको म्हणजे एका कट्टर वारकऱ्याची मुलगी होती आणि वारकरी लोक सहसा अशा भोंदू लोकांवर विश्वास ठेवत नाही. तिनं सांगितलं हवं तर महाराजांना आपल्या घरी भोजनाकरता घेऊन या, मी 5 पक्वान्नाचं भोजन करते. त्यांनी सांगितलं ठीक आहे, संध्याकाळी महाराज येतील, गावातील 10-15 प्रतिष्ठित मंडळी येतील, तू मस्तपैकी पुरणपोळीचा स्वयंपाक तयार कर. आता तिने 5 पक्वान्नाचं भोजन वगैरे बनवलं. नवऱ्याने सांगितलं होतं महाराज इतके हुशार आहेत, आपल्या गावात बसल्या बसल्या जगात काय चालतं विश्वात काय चालतं ते त्यांना कळतं. तिने ठरवलं संध्याकाळी महाराज आपल्या घरी आले का आपण महाराजांची परीक्षा घ्यायची. तिनं 5 पक्वान्नाचं भोजन बनवलं. पुरणपोळी, सार, भात, भजी, कुरडया असं 5 पक्वान्नाचं भोजन बनवलं. ताटं वाढण्यात आली. पण तिने काय केलं, साधू महाराजांचं ताट वाढताना भजी जे आहेत ना भजी ते भाताच्या खाली लपून ठेवले. कुठे? भाताच्या खाली लपून ठेवले. कारण तिने सांगितलं, नवऱ्याने सांगितलंय गावात बसल्या बसल्या साधू महाराजांना जगातलं दिसतं. मग ती म्हटली जर जगातलं दिसतं मग भाताखालचे भजे जर दिसले तर साधू खरा, नाहीतर साधू खोटा. मग आता ताटं वाढण्यात आली. तिनं बरोबर ते भजे लपवलेलं ताट साधूच्या समोर ठेवलं. साधू महाराजांनी डोळे झाकले, श्लोक म्हणायला सुरुवात केली. ब्रह्मार्पण ब्रह्मवी ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मेव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधीनं. अशा प्रकारे श्लोक म्हटला. डोळे झाकलेले होते. डोळे झाकले आणि तेवढ्यात महाराज जोरात म्हटले हाड 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 हाड. इंजिनियर म्हटला साहेब अहो आम्ही कुठं कुत्रे पाळले नाही, आमच्या घरात कुठे कुत्रे नाही, हाड हाड कोणाला म्हणालात. म्हटले कसं आहे ना, जेव्हा मी डोळे झाकले तेव्हा मला असं समजलं पंढरपूरच्या रावळामध्ये कुत्रे शिरले आणि ते कुत्रे मी तुमच्या गावात बसल्या बसल्या हाकलले. बाई म्हटली आता खरी परीक्षा आहे. ताटं वाढण्यात आली. सगळेजण जेवायला बसले. आता घर मालकाचं लक्ष सगळ्यांच्या ताटाकडे गेलं. तसं इंजिनियरने सगळ्यांच्या ताटामध्ये बघितलं. सगळ्यांच्या ताटामध्ये भजे होते पण साधूच्या ताटात भजे होते का? लक्ष कुठे आहे? साधूच्या ताटात भजे होते का पुरुष मंडळ? होते. पण कुठे होते? भाताच्या. जरा वेळ तुमचं लक्ष भजनवर असू द्या तरच दृष्टांत कळेल. आजही आम्हाला भजीच होते. आणि मग साधूचं लक्ष गेल्याबरोबर इंजिनियरचं लक्ष गेलं. सगळ्यांच्या ताटात भजे होते, साधूच्या ताटात भजे नव्हते. इंजिनियर म्हटला का ग गावासाठी जेवण केलं, महाराजांसाठी जेवण केलं, सगळ्या गावाला भजे वाढले आणि महाराजांना भजे नाही वाढले. मुद्दाम केलंस तू, महाराजांचा अपमान केलास तू. रागाच्या भरात जे उठला आणि जे बायकोला मारायला धावला. तो म्हटला साहेब थांबा, चिडू नका, एवढं कशाला चिल्लात. अहो एवढ्या पाहुण्यांना ताटं वाढता वाढता गडबडीत त्या विसरले असेल. माई असं करा, मला दुसरे भजे द्या. ती बाई म्हटली थांबा महाराज, अहो जगाला फसवू शकता पण आमच्यासारख्या वारकऱ्यांना नाही. महाराज इथं बसल्या बसल्या जर तुम्हाला पंढरपूरच्या रावळातले कुत्रे जर दिसले तर महाराज तुम्हाला भाताकलचे भजेच कसे दिसले नाही. याला म्हणतात खोटा साधू. म्हणून आत्ताच्या काळामध्ये साधू झाले पण कसे? पोटासाठी संत झाले. पोटासाठी संत कली झाले बहुत, कली झाले बहुत, कली झाले बहुत. हे पोटासाठी संत कली झाले बहुत, कली झाले बहुत, कली झाले बाबा महाराजांचा आवाज आत्ता ऐकायला भेटला. पोटासाठी संत
झाले कलित बहुत. आपले पोट भरण्याकरता संत महात्मे झालेले आहेत. आणि म्हणून या कलियुगामध्ये साधू थोर आहेत, साधू थोर आहेत. संत नेमके कुणासारखे श्रेष्ठ आहेत? संत आमचा अंगीकार करतील का? संत आम्हाला जवळ घेतील का? नामदेवराय म्हणतात, संत इतरांच्या कल्याणाचा विचार करतातच करतात, पण ज्यांनी त्यांना त्रास दिला, ज्यांनी त्यांचा छळ केला, त्यांच्या कल्याणाचा विचार देखील त्या आईच्याच मायेने करतात. म्हणून तर संपूर्ण जग माझ्या ज्ञानोबरायांना आजही माऊली या नावानं ओळखतं. संन्यासाची मुलं म्हणून त्यांचा किती छळ केला म्हणून सांगू. तो प्रसंग आठवला, अंगावर शहारे येतात, डोळे अश्रूंनी भरतात. ज्यांच्या ओठावरचे दूध वाळीने वाळले, तोच त्यांच्या माता पितांना देहांताची शिक्षा दिली. त्यांच्या झोळीमध्ये शिऱ्या भाकरीचे तुकडे टाकले नाही, पण शेण आणि दगड टाकले. घरातून तांब्यावर पाणी दिलं नाही, इंद्रायणीवर पाणी भरू दिलं नाही, मांडे भाजण्याकरता भांड दिलं नाही, पण कुंभारानं दिलेलं खापर हिसकावून घेऊन ते माझ्या मुक्ताईच्या तोंडावर गाल सुजेपर्यंत मारलं. इतका हा आळंदीकरानं दिलेला त्रास माझ्या ज्ञानोबरायांनी एका अभंगात, एकाही ओवीमध्ये व्यक्त केला नाही. उलट जगाच्या कल्याणाची भीक मागितली आणि काय सांगितलं? जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मीरती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. खळ म्हणजे वाईट. ज्ञानोबराय म्हटले, ज्यांनी माझं वाईट केलं ना, अशा सगळ्या वाईटाचं चांगलं होऊ दे. संत महात्मे जगावर प्रेम करताना आपल्या शरीराचा कधी विचार सर्वभूती सम, इहलोकी तोची सर्वभूती सम, इहलोकी तोची सर्वभूती सम, इहलोकी तोची सर्वभूती सम. सर्वभूती सम, इहलोकी सर्वभूती सम, इहलोकी सर्वभूती सम, इहलोकी तोची 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 सर्वभूती सम. शरीराचा भ्रम जनकभा, शरीराचा भ्रम, हे शरीराचा भ्रम नेनका साधू थोर जाना, 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 साधू थोर जाना. वा. इहलोकी तुझी सर्वाभूती सोम, शरीराचा भ्रम नेनो कदा. संत महात्मे जगावर प्रेम करताना, विश्वावर प्रेम करताना आपल्या शरीराचा कधी विचार करत नाही. शरीराचा भ्रम नेनो कदा. आमच्या संतांनी सगळ्या जगाचा संबंध तोडला, धनाचा तोडला, बायकोचा तोडला, मुलांचा तोडला. संबंध फक्त देवाशी आणि देवाशी जोडला. धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी. संत महात्मे शेवटी देवाला शरण गेले. का? देवाला शरण जाण्याचंच आपल्या जीवनाचं कल्याण आहे. आणि म्हणून आपण जर भगवंताला शरण गेलो, समुद्राच्या संसारूपी भवसागराच्या पलीकडे नेणार आहे तो भगवान परमात्मा. आणि म्हणून भक्त म्हणतात, भगवंता आम्ही सुद्धा कष्ट करायला तयार आहे, तुझं नामचिंतन करायला तयार आहे, तू एकच कर, आमच्या संसारूपी नौकेमध्ये आम्हाला मध्येच बुडू देऊ नको. ते भक्त अतिशय करुणेने भगवंताला म्हणतात, करू ना करो कष्ट हरो ज्ञान दो भगवन, भव में फसी नाव मेरी तार दो भगवन, करू ना करो कष्ट हरो ज्ञान दो भगवन, भव में फसी नाव मेरी तार दो भगवन, दर्द की दवा तुम्हारे पास है, दर्द की दवा तुम्हारे पास है, हे जिंदगी दया के भीख मांगती
पलीकडे नेणार आहे तो भगवान परमात्मा. म्हणून ज्या गणपती बाप्पाच्या मंदिरासमोर आज आपले हे कीर्तन चालू आहे, तो गणपती बाप्पा तुम्हाला मला प्रत्येकाला सुख देणारा सुख करता, दुःख निवारण करणारा दुःख हरता, वार्ता विघ्नाची वार्ता निवारण करणारा, नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची, भक्ताच्या मनातल्या इच्छा पूर्ण करणारी म्हणजे देवता म्हणजे गणपती बाप्पा. त्या गणपती बाप्पाचं नामचिंतन जर केलं तर जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न आपल्यावर येत नाही. तूच सुख करता तूच दुःख हरता, अवघ्या दिनाच्या नाता बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. तुझ सुख करता तुझ दुःख हरता, अवघ्या दिनाच्या नाथा बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, ठेवी तो केले मोदक लाल गव्हाचे, नाव काढून पोतांदळाचे, आलं ओळख साऱ्या घराचे, दिन येतील कारे सुखाचे, सेवा जाणून गोड मानून द्यावा आशीर्वाद आता. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तुम्हाला. तुझ सुख करता तुझ दुःख हरता, अवघ्या दिनाच्या नाथा बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा, चरणी ठेवी तो माथा, चरणी ठेवी तो माथा. गणपती बाप्पा मूर्ती. ती गणपती देवता सुख देणारी दुःख निवारण करणारी भक्ताच्या मनातल्या इच्छा पूर्ण करणारी देवता म्हणजे गणपती बाप्पा. आमचे संत महात्मे जगावर प्रेम करताना शरीराचा विचार करत नाही. संतांनी सगळ्या जगाचा संबंध तोडला. एक दिवस भगवान बुद्ध आपल्या नादात एका नगरातून चालले होते. गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळ्या, दिनरजनी हातचे धंदा, गोविंदाचे पोवाडे नाचत होते, गात होते. हा प्रकार एका कुत्र्यानं पाहिला. तो कुत्रा जोर जोरात भुंकत आला. येऊन त्यानं भगवान बुद्धांच्या पायाचा लचका तोडला. पायातून रक्त वाहू लागलं. काडीचा प्रतिकार नाही म्हणून कुत्र्याने दुसरा पाय पकडला. दुसऱ्या पायाचा लचका तोडला. त्याच्यातून रक्त वाहू लागलं. काडीचा प्रतिकार नाही. हा प्रकार गच्चीवर बसलेला एका महाशय बघत होता. तो ओरडला, महाराज महाराज, कुत्ता कुत्ता. महाराजांनी त्याच्याकडे बघितलं आणि महाराज म्हटले, अरे कुत्ता जाने और चमडी जाने. कुत्रा चावला, यात माझं गेलं काय? हे शरीर माझं नाही. देह हा पाचाचा आणि ला उसना, शेकी ज्याचा त्याला देणे पडे. पंचतत्वाचा देह काळाकडून मी उसना घेतलाय, ज्याचा घेतलाय त्याला परत द्यायचाय. शेवटी या अभंगामध्ये संतांची तुलना माझ्या नामदेवरायांनी गायी बरोबर करण्याचा प्रयत्न केला. पण या ठिकाणी फरक अगदी थोडासा आहे. गायी बरोबर तुलना का केली? कारण तुम्ही सांगाल 8 ते 10चं कीर्तन आहे, 10 वाजायला आले, आता तरी सांगा संत नेमके कोणासारखे श्रेष्ठ आहेत? शेवटी या अभंगामध्ये संतांची तुलना गायी बरोबर करण्याचा प्रयत्न केला. गायी बरोबर तुलना का केली? जसं गाय दूध देते, स्वतःसाठी नाही, जगाच्या कल्याणाकरता एका सुभाषितकाराने गोड वर्णन केले. पिबंती नद्या स्वयमेव नाम, स्वयं न खादंती फलानि वृक्षा, नादंती सस्यं खलु वारिवाः, परोपकाराय सतां विभूतयाः. नद्या स्वतःचं पाणी पित नाही, झाडे स्वतःची फळे खात नाही, मेघ स्वतःचं धान्य खात नाही. त्याप्रमाणे संतांचं जीवन, गायीचं जीवन हे जगाच्या कल्याणाकरता असतं. फरक अगदी थोडासा आहे. गाय दूध देते, तिचा 2-3 महिन्याचा काळ खंडित जातो. पण या उलट आमचे संत महात्मे अखंड निरंतर ज्ञानामृताचा वर्षाव मेघवृष्टी. नाम मनी गाय दुध एक सार, हो हो हो. नाम मनी गाय का दुध एक साय, हो हो हो. तुझ
रामा म्हणे गाय दूध एक सार साधू निरंतर वर्ते तैसा. आता या ठिकाणी माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाचा धावता भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाची वेळ जवळजवळ संपत आलेली आहे. जास्त वेळ घेणार नाही. उरलेल्या वेळेमध्ये थोडंसं माझ्या माता भगिनींकरता पूर्वीचा काळ असा होता. एक माझे संत तुलसीदास म्हणतात की माते तुला जर मुलाला जर जन्म द्यायचा असेल जननी जनेस भक्त बने दाता बने शूर नाही तो बरी वांज भली क्यू खाईया नूर. माते चांगल्या मुलाला ज्यामध्ये तो मुलगा शूर असला पाहिजे, वीर असला पाहिजे, ईश्वराची समाजाची देशाची सेवा करणार असला पाहिजे. असा चांगला पुत्र माते तुला जर जन्माला जर घालता येत नसेल तर माते वांज राहिली तरी चालेल. पूर्वीच्या काळी मातांनी आपल्या मुलांवर उत्तम प्रकारे संस्कार केले. आता पूर्वीच्या काळी माता संस्कार कसे करायच्या? 1-2 मिनिटं टाळ पखवात काही वाजवू नका. महिला मंडळ जरा व्यवस्थित बसा. छान टाळे वाजवा. माझ्या पाठीमागे तुम्हाला म्हणायचंय सगळ्याजणी जेवल्या ना भरपूर? आज सगळ्या गावाला पुरणपोळीचं जेवण होतं त्याच्यामुळे तुम्ही भरपूर जेवले असतील. पोळी खाल्ल्यासारखा जरा आवाज काढा बरं. आणि दादा जरा यांची शूटिंग घ्या महिला मंडळाची. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग. आवाज ओ व्यागाऊ कौतुके तू ये रे बा विठला. वा वा. सासू आणि सासरा दिरतो तिसरा. ओ व्यागाऊ भ्रतारा तू ये रे बा विठला. प्रपंच दळण दळीले पिठ म्या भरिले. सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठला. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग. ओ व्यागाऊ कौतुके तू ये रे बा विठला. वा वा किती गोड म्हटल्या बरं. असं वाटलं तुम्हाला असं टाळ घेऊन मागं उभं करायला पाहिजे होतं. हा खूप सुंदर. पूर्वीच्या काळी माता आपल्या मुलांवर असे चांगले संस्कार करायच्या. परिणाम त्यांच्या पोटी ज्ञानोबाराय नामदेवराय तुकोबाराय माझे संत जनाबाई माझे संत शकोबाई छत्रपती शिवाजी राजांसारखा राजा धर्मवीर संभाजी राजांसारखा राजा जन्माला आला. याला कारण का त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्यावर केलेले उत्तम प्रकारचे संस्कार. ज्या माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी हर हर महादेव गर्जना करतो महाराष्ट्र घडवला त्या राजांचं गुणगान आपण केलं पाहिजे. महाराष्ट्रभर कीर्तन करत असताना माझं असं एकही कीर्तन नाही राजांचं नाव घेतल्याशिवाय मी कीर्तन संपत नाही. का? त्या छत्रपती शिवाजी राजांचे संभाजी राजांचे आपल्या वारकरी संप्रदायावर फार मोठे उपकार आहेत. ते होते म्हणून आजही ही कीर्तन भजन जिवंत आहे. ही फक्त त्या राजांची कृपा. एका माणसानं मला कीर्तनात प्रश्न विचारला, ताई तुम्ही कीर्तनामध्ये राजे राजे म्हणता, तुमचे राजे नेमके होते तरी कोण? देव होते का? तर नीट आहे का छत्रपती शिवाजी राजे नेमके होते तरी कोण? विजयासारखी तलवार चालून गेला, विजयासारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला, मुठभर मावळ्यांना बरोबर घेऊन हजारो सैतानांना नडून गेला आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर 33 कोटी देवांनी ज्याला वाकून मुजरा करावा ना असा एकच मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला. थोडं इको दे. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. गिरिशिखरी किरीटापरी लहरी भगवा ध्वजा, गिरिशिखरी किरीटापरी लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. युगायुगाचा गडदंधार यवनचा करी करी सरदार, यवनचा खणी करी सरदार, यवनचा खणी करी सरदार. युगायुगाचा गडदंधार यवनचा करी करी सरदार,
शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव. आज या ठिकाणी आपल्या या गावामध्ये ताडगावमध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या ठिकाणी चालू आहे. मोठ्या आनंदानं मोठ्या उत्साहानं